आयला ह्याला सूप म्हणतात होय. बघू बघू. आयला मामा अहो या मक्याच्या कणे आहेत आणि शिकलेली माणसं ह्याला सूप म्हणतात. ह्यात घालायला टाक रे आणा. काय टाक टाक. काय सॉस घालायचं? आईला हे घालायचं होय त्यात. काय हो एक सर आयला म्हणून शिव्या काय देत आहे? आयला, मामा आईला ही शिवी म्हणून सांगितलं कोणी यांना? बघा ना आईला. पुन्हा आयला अहो आईला ही शिवी नाही ते आता यांना सगळं व्याकरण सांगावं लागणार. तुमचं हे पण परंतु व्याकरणात काय हे बोला की. हा यांचं व्याकरण कच्चं दिसतंय बरं का मामा. अहो आम्ही 7वी पासून छड्या खाऊन पाठ केलेलं आहे. सांगू तुम्हाला हे उभयान्वयी अव्यय हे हात मागे आमचं आईला तसंच आहे. आता उदाहरण सांगू मी केस कापायला गेलो आईला दुकानच बंद. हा म्हणजे केस आणि दुकान ही 2 वाक्य जोडली का नाही आईला ना. हा आणि दुसरं काय या आईला घातलं की वाक्याला जरा जोर येतो. काय? हा आता हे तुमचंच घ्या की तुम्ही कसं म्हणाल सूप उत्तम झालेलं आहे. काय जोर आहे मिळमिळीत मचूर. हेच बघा आईला सूप काय झालेलं आहे. हा? काय जोर आहे का नाही. अहो तसंच हे तुमचं उत्तम सुद्धा त्यात घालावं लागत नाही. असं हे आमचं आईला व्याकरणातली सगळी कामं करतोय बघा. पुढे पुढे खूप जरा मगापासून सूप प्या. बरं हे घालायचं कुठनं